नागपूर रेल्वे स्थानकावर 3 कोटी 9 लाखांचे विदेशी बनावटीचं सोनं जप्त झाले। DRIनं ही मोठी कारवाई केली। ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून प्रवास करणारा प्रवासी हा ताब्यात आहे। नागपूर रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। या ठिकाणी 3 कोटी 9 लाखांचं विदेशी बनावटीचं सोनं जप्त झालेलं आहे। DRIनं ही मोठी कारवाई केली। रायगडच्या माणगावमध्ये इको कार ही थेट दुकानामध्ये शिरली। रिव्हर्स गिअरमध्ये असलेली ही कार थेट दुकानामध्ये शिरली। दुकानातील फ्रीजसह अनेक वस्तूंचं यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। रायगडच्या माणगावमध्ये हा अपघात झाला। या ठिकाणी एक इको कार थेट दुकानामध्ये शिरली। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालेला आहे आणि एका दुकानामध्ये ही कार थेट शिरली। या ठिकाणी दुकानाचं मोठं नुकसान झालेलं आहे। रायगडच्या माणगावमधली ही घटना आहे। एक इको कार ही थेट दुकानामध्ये शिरली। कार चालकाचं आपल्या गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि या ठिकाणी हा भीषण अपघात झालाय। सुदैवाने यामध्ये कोणतीही दुखापत झालेली नाही, कोणीही जखमी झालेलं नाहीये। कल्याणच्या रजिस्ट्रेशन कार्यालयामध्ये भीषण आग लागले। महत्त्वाची कागदपत्र जळाल्याची भीती व्यक्त केली जाते। कल्याण पूर्वेतील गावदेवी रोडवरील रजिस्ट्रेशन कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागल्याची घटना घडली। कार्यालयातील मोठ्या प्रमाणातील दस्तऐवज आणि महत्त्वाची कागदपत्र जळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। प्रवरा नदीत वाहून गेलेल्या ऋषिकेश गडाखचा मृतदेह अखेर 10व्या दिवशी आढळलाय। अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील धानोरे घाटाजवळ मृतदेह सापडला। 30 जुलैला संगमनेरच्या गंगामाई घाट परिसरामध्ये प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेला होता। घटनेनंतर प्रशासनाकडून सलग 10 दिवस शोध मोहीम सुरू होती। सोलापूरच्या रावगावमध्ये शेतीच्या वादातून वृद्धाला मारहाण झाली। उपचारादरम्यान वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय। न्यायालयाच्या आदेशानंतर करमाळा पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पंढरपूर आषाढी वारी सोहळा पूर्ण करून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदी नगरीमध्ये दाखल झाला। तब्बल महिनाभराचा पायी प्रवास, लाखो वारकऱ्यांची साथ, टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम यांच्या जयघोषानं दुमदुमलेला पंढरपूर वारीचा प्रवास आज माऊलींच्या आळंदीच्या समाधी मंदिरामध्ये विसावला। आळंदीकरांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं मोठ्या जल्लोषात या ठिकाणी स्वागत केलं। कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज बॅकवॉटर परिसरामध्ये रोहित पक्ष्यांचं आगमन झालंय। बामनोलीच्या त्रिवेणी संगमावर पक्षी पाहण्यासाठी गर्दी वाढली। परदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे परिसरातील पर्यटक, स्थानिक नागरिक आणि पक्षीप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते। कोयना जलाशयामध्ये दरवर्षी विविध देशांमधून आणि राज्यांमधून अनेक स्थलांतरित पक्षी या परिसरामध्ये येत असतात।